नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे भूमी ही आता आकाशकडे जो विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद आहे, जो आशीर्वाद आहे ती तिनं दिलेला असतो, तो एका जबरदस्त पद्धतीने ती आकाशपर्यंत पोहोचवलेला असतो. परंतु आकाशला जेव्हा तो प्रसाद हातात घेतला जातो तेव्हा त्याच्या लक्षात येत असतं, तो म्हणत असतो की हे सगळं भूमीनं दिलेलं आहे माझ्याकडे, म्हणून आकाश बोलत असतो. तेव्हा मात्र डॉक्टर संकर्षण तिथं आलेलं असतो आणि डॉक्टर संकर्षण तिथं येऊन पाहत असतो. डॉक्टर संकर्षण हा आकाशला विचारत आहे की हे सगळं काय आहे, हा प्रश्न तो विचारत आहे. तेवढ्यात भूमी जी आहे ती निघालेली असते आणि त्याचबरोबर इकडे भूमी ज्या रस्त्याने चाललेली आहे त्या रस्त्याने हे दोघंही निघालेले आहेत. अथर्व आणि मानसी भूमीचा पाठलाग करत आहेत आणि त्यांना दिसतं ते म्हणजे भूमी ही एका घराकडे चाललेली आहे. मग भूमीला ते मध्येच वाटेत थांबवतात आणि भूमीला विचारू लागतात की हे काय चाललंय तुझं ताई. तेव्हा भूमी काहीच बोलत नाही. त्यानंतर तरीही ते भूमीला प्रश्न विचारत असतात. भूमीला म्हणत असतात की हे सगळं काय चाललेलं आहे ते मला कळलं पाहिजे, हे भूमीला ते बोलत आहेत. आणि तेव्हा मात्र भूमी जी आहे ती म्हणत असते की मी मूव्ह ऑन करायचं ठरवलेलं आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये मूव्ह ऑन करण्याचं ठरवलेलं आहे, मी पुढे जायचं ठरवलंय आकाशला मागे सोडून. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र इकडे भूमीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. खरं तर भूमीला वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत आहेत त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत हे भूमीला माहिती आहे. आपण जे करत आहोत ते असं नाही झालं पाहिजे असं भूमीला वाटत आहे. परंतु अथर्व आणि मानसीला भूमीने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टी या अशा झालेल्या आहेत. भूमीला खरं तर वाईट वाटत आहे. या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न भूमीच्या समोर उभा आहे. म्हणून तर भूमीने स्पष्टपणे उत्तर दिलेलं आहे आणि भूमी मात्र तिथून निघून गेलेली आहे. आणि अथर्व आणि मानसी विचार करत आहेत नक्की भूमीच्या मनात काय चाललंय, तिला मूव्ह ऑन व्हायचंय म्हणजे काय व्हायचं आयुष्यात, हे प्रश्न पडलेले असतात. त्याचबरोबर इकडे आता आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर संकर्षण हा अंथरूण घेऊन आलेला असतो, तो भूमीकडे पाहत असतो. तो भूमीला म्हणत असतो की उद्या मी मुंबईला जाणार आहे, माझं महत्त्वाचं काम आहे, अर्जंट काम आहे, त्यासाठी मला उद्या मुंबईला जावं लागत आहे. तेव्हा भूमी फक्त ऐकून घेत असते. तो म्हणत असतो की घरातलं वातावरण कसं आहे ते माहिती आहे, ओजसची काळजी घ्यायची, चुकूनही ओजसच्या काळजीमध्ये चूक झाली तर मी माफ करणार नाही, मी ते सहन करणार नाही, अशी वॉर्निंग इकडे संकर्षणने भूमीला दिलेली आहे. भूमी मात्र संकर्षणकडे पाहत असते. त्यानंतर इकडे भूमी तिथेच बाळाला झोपवत असते. तेव्हा संकर्षण ते ब्लँकेट तिच्यासाठी आणलेलं असतं ते ठेवतो आणि बेडकडे जातो आणि तो बेडवरती झोपतो. तेव्हा मात्र भूमी जी आहे ती संकर्षणकडे पाहत आहे, याचं काय चाललंय नक्की, याच्या डोक्यात काय विचार आहेत, या गोष्टींचा भूमी विचार करत आहे. त्यापेक्षाही जास्त विचार या गोष्टीचा करत आहे की मला एक संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी मला आता खरंच दिलेली आहे. म्हणजे उद्या हे जाणार आहेत ते म्हणजे मुंबईला आणि ह्यांना मुंबईला गेल्यानंतर मी घरातून काहीतरी कामाचं कारण काढेल आणि मी आता पुन्हा या सगळ्या गोष्टींसाठी जाणार आहे. हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा भूमीने विचार केलेला आहे. संकर्षणने लाईट ऑफ करून टाकलेले असतात आणि संकर्षण जो आहे तो पाहत असतो. भूमीच्या डोक्यात मात्र विचार सुरू झालेले असतात. एक तिला आशा मिळालेली असते की चला आपल्याला काहीतरी संधी मिळाली आहे ना, त्या संधीचं सोनं कसं करायचं या गोष्टीचा विचार भूमी करत आहे. भूमीला प्रश्न पडलेला होता की मला आकाशला जाऊन भेटायचं आहे, मी आकाशला कसं भेटणार आहे, हा प्रश्न भूमीला पडलेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आता भूमीला मिळालेलं आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी आता घराच्या बाहेर पडते. आषाढी एकादशीचा दिवस असतो. भूमीने ठरवलेलं आहे की आता मला आकाशला जाऊन कसंही भेटायचं आहे. इकडे आकाशही खुश झालेला असतो. आकाशही म्हणत असतो की उद्या आषाढी आहे आणि मग आषाढी एकादशी आहे आज, तर मला खात्री आहे की भूमी मला भेटायला येणार आहे. मला माझा विश्वास सांगत आहे, माझा आणि भूमीच्या प्रेमावरचा विश्वास मला सांगत आहे की भूमी नक्की भेटायला येणार. भूमी ही निघालेली असते आणि रस्त्यातच आषाढीची पालखी निघालेली असते विठ्ठल रुक्मिणीची. भूमी पालखीच्या जवळ जाते, दर्शन घेते आणि तिथलं जे फूल आणि अबीर घेते आणि ती म्हणते की हे मला आकाशला नेऊन द्यायचं आहे, त्यामुळं मला हे घ्यावंच लागणार आहे. हा विचार इकडे भूमीच्या डोक्यात सुरू झालेला असतो.
भूमी मात्र ते सगळं घेते आणि तिथं एक दुकान असतं, त्या दुकानात जाते, त्या टपरीवरती, आणि तिथून कागद घेते. इकडे तिच्यासोबत क्षितिज असते. क्षितिजालाही तिथला अबीर लावते आणि तिच्याही डोक्यावरून तिलाही देवाचा आशीर्वाद मिळवून देते. तिथून तो कागद घेते, त्या कागदामध्ये तो जो अबीर घेतलेला आहे तो ठेवते, ते फूल ठेवते आणि भूमी म्हणत असते की हा पांडुरंगाचा आशीर्वाद काहीही केल्या मला आकाशकडे पोहोचवायचा आहे, आकाशकडे तो आशीर्वाद मला नेऊन द्यायचा आहे, एवढंच भूमीच्या डोक्यात असतं. मग आता भूमी म्हणत असते की आज माझी आणि आकाशची भेट झाली पाहिजे. असं म्हणत भूमी हॉस्पिटलमध्ये येते. भूमी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर पाहते तर काय, आकाशच्या रूमच्या बाहेर तिथे पौर्णिमा बसलेली असते आणि आतमध्ये आकाशसोबत तिथे रागिनी असते. म्हणजे किती काळजी आहे रागिनीला, बघितलं ना. खरं तर रागिनीला आकाश मरताना पाहायचं आहे, पण ही सगळी तिची नाटकं चाललेली असतात. आकाशला त्या क्षणी जाणीव होते की भूमी आलेली आहे. आकाश ओरडायला सुरुवात करतो, मला माहिती आहे भूमी आली आहे, मला माहिती आहे भूमी इथं आली आहे. एवढंच आकाशच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि आकाश मात्र त्याच गोष्टींवरती बोलत असतो. तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की मला जाऊ दे आत्या, बाहेर भूमी आली आहे. आणि आकाश पॅनिक होत असतो, त्याला जायचं असतं, कारण भूमी कशासाठी आली आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग इकडे रागिनी म्हणत असते की नाही, शक्यच नाही आहे, भूमी येणं शक्यच नाही आहे, कारण रागिनीला सगळ्या खबरा माहिती आहेत, नक्की काय झालेलं आहे, भूमी कुठं आहे, भूमीने डिवोर्स पेपर साईन करून भूमी हे घर सोडून गेलेली आहे, हे सगळे रागिनीला माहिती आहे. पण आता तिला फक्त सगळ्यांना इथे खेळवत ठेवायचं आहे, एवढंच तिचं चाललेलं असतं. इकडे आता वारकऱ्यांची जी पालखी आहे, वारी निघालेली असते. भूमी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली असते. भूमीला काही करून या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे हँडल करून तिला या पालखीतून पुढे जात हॉस्पिटलमध्ये आकाशला बघायचं आहे. आकाशला भेटायचं नाही आहे, तर आकाशला पाहायचं आहे, आकाश कसा आहे, आकाश बरा आहे ना, या गोष्टी तिला पाहायच्या आहेत. आणि म्हणूनच भूमी जी आहे ती आज हॉस्पिटलला आलेली असते. एक संधी तिला मिळालेली होती. संकर्षण हा मुंबईला गेलेला आहे आणि त्या गोष्टीचा फायदा करून घेत भूमी आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेली आहे. इकडे रागिनी मात्र आकाशला म्हणत असते की आकाश शांत हो, असं काही नाही आहे, भूमी नाही आलेली. पण आकाशचं मन त्याला सांगत असतं, आकाशच्या प्रेमाची, आकाश आणि भूमीच्या प्रेमाची जी ताकद आहे ती त्याला संकेत देत असते की भूमी ही हॉस्पिटलमध्ये आलेली आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की भूमी जी आहे ती पाहते तर आता तिथं पौर्णिमा बसली. आता पौर्णिमा तिथं आहे तर आपण कसं जाणार हा प्रश्न भूमीला पडलेला आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी केलेल्या असतात. तेव्हा मात्र इकडे भूमी तिथं आकाशच्या रूमच्या बाहेर आलेली आहे. इकडे रागिनी मात्र आकाशला म्हणत आहे की आकाश शांत हो, भूमी नाही आलेली इथं, भूमी नाही आलेली, भूमीचा फोनही लावलेला नाही आहे, तुला माहिती आहे ना, मग एवढा पॅनिक का होत असतो आकाश, असं म्हणत रागिनी आकाशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात नर्स इथे येतात. आकाश मात्र उठून बाहेर चाललेला असतो. तो रागिनीला म्हणत असतो की मला बाहेर जायचं आहे, मला माहिती आहे भूमी आलेली आहे. तेवढ्यात नर्स तिथे येते आणि म्हणते की मी डॉक्टरांना सांगितलं, तुम्ही ऐकत नाही आहे, झोपीचं इंजेक्शन द्यायला सांगेल तुम्हाला, झोपा बरं शांतपणे, असं म्हणत भूमी बोलत आहे आणि रागिनीला सुद्धा ती सांगत आहे. इकडे आकाश बोलत आहे, रागिनीला तो वारंवार सांगत आहे. तर इकडे पाहायला मिळतं की भूमी वाकून पाहते. भूमी म्हणते की मला आकाशला जाऊन पाहायचं आहे, पण ही पौर्णिमा इथून उठली पाहिजे. आणि तेवढ्यातच पौर्णिमाला कोणाचा तरी कॉल येतो आणि पौर्णिमा उठून तिथून जाते. पौर्णिमा उठून गेल्यानंतर भूमी आता पुढे जाऊ लागते. भूमी म्हणते की खरंच विठ्ठला तुझीच कृपा आहे म्हणून हे सगळं घडू शकलेलं आहे. भूमीने क्षितिजालाही सोबत आणलेलं असतं आणि क्षितिजाला घेऊन ती आकाशच्या रूमकडे जात असते. इकडे नर्स आणि रागिनी दोघंही आकाशला ओरडत असतात की तुम्ही असं नका करू, असं सांगत असतात. पण आकाशचं मन, त्याचा सिक्स सेन्स त्याला सांगत असतो की नाही, भूमी ही आलेली आहे आणि मला खात्री आहे की भूमी हॉस्पिटलमध्ये आली आहे. आणि आकाश मात्र पॅनिक होत असतो. आकाश विचार करत असतो की हे सगळं काय घडतंय. आकाश म्हणत असतो की नाही, मला वाटतंय की भूमी आली आहे आणि मला भूमीला जाऊन भेटलं पाहिजे. आता भूमी आकाशच्या रूमकडे निघालेली असते आणि तेवढ्यातच संकर्षण समोरून येताना दिसतो. आता संकर्षण आलेला पाहतो तेव्हा भूमी मात्र घाबरते. आता काय करायचं, हा जर आला आणि हा मुंबईला गेला होता, अचानक कसं काय आलेला आहे हा प्रश्न भूमीला पडलेला असतो. भूमी मात्र आकाशच्या रूमच्या बाहेर असते आणि त्या काचेच्या खिडकीतून आकाशला पाहत असते.
आकाशचा हट्ट असतो की मला भूमीकडे जायचं आहे, भूमी आली आहे. आणि संकर्षण जो आहे तो पुन्हा वाकून पाहू लागतो. त्याला जाणवतं की तिथं भूमी आहे आणि भूमी आकाशकडे पाहते. या गोष्टी संकर्षणला जाणवत असतात. परंतु इथे मात्र घडतं वेगळंच. आकाश तिथे आहे, भूमी आकाशकडे पाहते. हे सगळं जरी खरं असलं तरीही तेवढ्यातच एक आजी आजोबा, वारकरी आजी आजोबा येतात आणि संकर्षणला म्हणतात की आषाढी एकादशीचा हा प्रसाद आहे. तेव्हा संकर्षण म्हणतो की देवाने कोणाचं भलं झालंय असं मला वाटत नाहीये, त्यामुळे मला हा प्रसाद नकोय. तेव्हा ते आजी आजोबा त्याला म्हणतात की हा प्रसाद नकोय, मान्य आहे, पण तुमच्या जवळच्या व्यक्तीसाठी हे सगळं चालेल ना? हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र संकर्षण त्या दोघांकडे पाहतो. तर ते दोघंही संकर्षणीकडे पाहत असतात. त्या क्षणी संकर्षणच्या समोर जवळची व्यक्ती म्हणता क्षणी एक चेहरा आलेला असतो आणि तो म्हणजे ओजसचा. ओजससाठी त्याला हे सगळं करावं लागणार असतं. ओजससाठी हे सगळं केलं तर त्याला बरं वाटणार असतं, म्हणून त्याने तो प्रसाद हातात घेतलेला असतो. कारण ओजसला आनंदात ठेवणं, ओजसशिवाय त्याच्या आयुष्यात आता दुसरं काहीही महत्त्वाचं नाही आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. आणि मग त्या आजी आजोबांकडून तो प्रसाद घेतो. तेवढा वेळ आता भूमीसाठी मिळालेला असतो. भूमी तिथून गायब होते. कारण ही गोष्ट जर संकर्षणला कळली तर खूप अवघड होणार आहे हे भूमीलाही चांगलंच माहिती असतं. आणि मग संकर्षण त्या दोघांकडे पाहतो. ते दोघंही त्याला आशीर्वाद देतात, भरभरून असा आशीर्वाद देतात. आणि संकर्षण तो प्रसाद हातात घेतो आणि तिथून निघू लागतो. ते दोघंही संकर्षणकडे पाहत असतात, अगदी आनंदाने त्याच्याकडे पाहत असतात. कारण संकर्षणने तो प्रसाद तर घेतलेला असतो आणि भूमी मात्र तिथे लपून बसलेली असते. भूमी म्हणत असते की काय आहे हे सगळं. भूमी पुढे येते कारण स्वतः पांडुरंग तिच्या मदतीला आलेला आहे. भूमी समोर आल्यानंतर ते आजी आजोबा भूमीलाही तो प्रसाद देतात. भूमी प्रसाद घेते आणि मग भूमीला म्हणत असतात की काय झालं, कसलं टेन्शन दिसतंय एवढं, असं भूमीला ते विचारत आहेत. तेव्हा मात्र भूमी शांतच असते. भूमी काहीच नाही बोलत. तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं. ती म्हणत असते की माझं एक काम आहे. आणि मग भूमी म्हणते की माझा नवरा आहे ना तिथं ॲडमिट आहे, पण मी त्याच्याकडे जाऊ शकत नाही. तेव्हा मात्र ते दोघंही भूमीकडे पाहतात. भूमी म्हणत असते की हा जो अबीर आणि देवाचा आशीर्वाद आहे ना तो मला त्याच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तेव्हा ते वारकरी म्हणतात की चालेल, शेवटी पांडुरंगानेच आम्हाला धाडलेला आहे, त्यामुळं काहीच हरकत नाही असं भूमीला म्हणतात. आणि तो अबीर आणि तो प्रसाद जो आहे तो घेतात. भूमी त्यांना नमस्कार करते. ते दोघंही भूमीला आशीर्वाद देतात. अगदी भरभरून असा आशीर्वाद भूमीला त्यांनी दिलेला असतो. आणि भूमी जी आहे ती त्यांच्याकडे पाहत असते. तेव्हा ते म्हणतात एवढंच काम आहे ना, आलो आम्ही देऊन, असं म्हणत त्यांनी तो जो अबीर आणि ते फूल आहे ते घेतलेलं असतं आणि आकाशच्या रूमकडे निघालेले असतात. कारण आकाशला ते द्यायचं आहे असं त्यांना माहिती आहे, म्हणूनच ते निघालेले असतात. तेव्हा भूमी तिथं उभी असते. भूमीच्या डोक्यात जे विचार चालू असतात, जी शंका चालू असते, ती शंका त्यांनी मिटवलेली असते. भूमीची शंका निरसन केलेली असते. भूमीला मात्र आता छान वाटत असतं. आणि आकाश आणि तिची भेट तर होणार आहे. आत्ता सध्या जरी त्यांच्या दोघांमधले जी दरी निर्माण झालेली असली तरीही लवकरच हे सगळं बाजूला होऊन ते सगळं एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आता या दोघांनीही भूमीला आशीर्वाद दिलेला असतो, अखंड सौभाग्यवती हो. तेव्हा मात्र भूमीला शंका येते. भूमी म्हणते काय आहे हे सगळं. तेव्हा ते म्हणत असतात की देवाच्याच मनात आहे म्हणून हा आशीर्वाद मिळालेला आहे. इकडे रागिणीला एक कॉल आलेला असतो आणि नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळं रागिणी तिथून निघालेली असते. रागिणी जेव्हा तिथून निघत असते तेव्हा ते दोघंही तिथं पाहत असतात. तेवढ्यात ते आजोबा जे आहेत ते आकाशच्या रूमकडे जातात. तो अबीर आणि ते फूल द्यायचं असतं, म्हणजे साक्षात पांडुरंग विठ्ठल रुक्मिणीच भेटायला आलेले आहेत. तेवढ्यात संकर्षण समोरून येत असतो. नर्स येते आणि म्हणते की तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलेलं आहे. आकाश महाजन यांच्या ट्रीटमेंट बाबतीत त्यांना तुमच्याशी डिस्कस करायचं आहे. मग संकर्षण आता भूमी जिथं उभी असते त्या बाजूला येत असतो. तेवढ्यातच नर्सने तिकडे बोलवलेलं असतं. म्हणजे ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे. आकाश आणि भूमीची भेट एक सक्सेस व्हावी यासाठी घडलेलं आहे. मग आकाशकडे ते आजोबा जातात. भूमी त्या आजींशी बोलत असते. म्हणजे हे वारकरी दाम्पत्य तिथं आलेलं आहे आणि त्यांनी मात्र आकाश आणि भूमीची भरभरून अशी मदत केलेली आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे. खरं तर आकाश आणि भूमीला या सगळ्याची खूप गरज होती. भूमीला या सगळ्या गोष्टींची एवढी गरज होती हे इथे पाहायला मिळत आहे. तर ते आजोबा तिथे जातात. त्यांना आकाश विचारतो की तुम्ही कोण. तेव्हा मात्र आकाशला ते म्हणत असतात की अरे
आज आषाढी एकादशी आहे ना, पांडुरंगानेच पाठवले आम्हाला असं समज, असं ते बोलत आहेत. तेव्हा मात्र भूमीलाही ते आजी तिथे अभीर लावत आहेत. आकाशलाही त्या आजोबांनी जाऊन अभीर लावलेला असतो आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी घडत असतात. आकाश मात्र इकडे भूमीच्या वाटेकडे तिथे आस लावून बसलेला आहे, डोळे लावून बसलेला आहे. त्यानंतर छोट्या क्षितिजाला सुद्धा अभीर लावला जातो आणि त्या दोघींनाही भरभरून असा आशीर्वाद दिला जातो. त्यांच्या बाबतीत खूप छान घडलं पाहिजे असं देवालाही वाटत आहे आणि त्यामुळंच तर तो आशीर्वाद त्यांना मिळत आहे. भूमी आकाश दोघंही खुश झालेले आहेत आणि भूमीने दिलेलं ते फूल आणि तो अभीर जो आकाशकडे पोहोचवला जातो, तो मात्र आकाश जो आहे तो त्याच्या हातात दिला जातो. तेवढ्यात ते आजोबा तिथे येतात आणि सांगत असतात की दिलंय, तुझं काम झालंय पोरी, असं ते सांगत आहेत. खऱ्या अर्थाने आज आकाश भूमी यांच्या दोघांची भेट झालेली आहे. खरं तर भूमीला खूप छान वाटत आहे आणि मग भूमी जी आहे ती पाहत असते. आकाश इकडे म्हणत असतो की काय माहिती मला असं का वाटतंय की हे सगळं मला भूमीनेच दिलेलं आहे, भूमीनंच माझ्यापर्यंत पाठवलेलं आहे. नक्कीच यामागं काहीतरी वेगळं आहे असं इकडे आकाश बोलत असतो. ती पुडी हातात घेऊन त्या पुडीकडे पाहत असतो आणि तेवढ्यातच रागिनी तिथे येते आणि संकर्षण ही आकाशच्या आता रूममध्ये आलेला असतो. संकर्षण जेव्हा आकाशच्या रूममध्ये आलेला आहे तेव्हा संकर्षणला राग आलेला असतो. संकर्षणच्या डोळ्यासमोरून तो प्रसंग जात असतो. ही गोष्ट संकर्षण ॲक्सेप्ट करायलाच तयार नाही आहे की गाडीचा ब्रेक फेल होऊ शकतो. संकर्षणचं एवढंच म्हणणं आहे की हे सगळं जे काही घडलेलं आहे ते सगळं तुझ्यामुळं घडलेलं आहे असं म्हणत तो आकाशला दोष देऊ लागतो. संकर्षणला राग आलेला असतो. रागाच्या भरात जो संकर्षण आहे तो वाटेल ते बोलत असतो. तो जराही विचार करत नाही. इकडे आकाशच्या समोर तो उभा आहे, आकाशला जाब विचारत आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो की तुम्ही कोण? तेव्हा तो सांगत असतो की मी डॉक्टर संकर्षण. का मारलंस? तुझं ऑपरेशन मी केलं, तुला जिवंत ठेवलेलं आहे ते म्हणजे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. माझं कुटुंब का उद्ध्वस्त केलं? या सगळ्यामागे काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मला हवी आहेत म्हणून मी तुला जिवंत ठेवलेलं आहे असं संकर्षण इकडे आकाशला सांगत आहे. त्याला जाब विचारत आहे, मला उत्तर हवं आहे त्या दिवशी तू अपघात का केलास? या प्रश्नाचं उत्तर संकर्षणला हवं आहे म्हणून संकर्षण ते विचारत आहे. तेव्हा मात्र इकडे रागिनी तिथंच असते आणि तो आकाशला जेव्हा प्रश्न विचारत आहे तेव्हा आकाशने डोकं धरलेलं आहे आणि आकाश म्हणत असतो की नाही, माझी काही चूक नाही आहे, तो अपघात होता. कारण आकाशला कळतं की समोरच्या गाडीत डॉक्टर संकर्षण आणि त्यांची बायको होती आणि त्यांचा अपघात झालेला आहे. ही गोष्ट आकाशला कळते. इकडे संकर्षण म्हणत असतो की माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस तू, का केलंस हे सगळं? कोणी दिला तुला अधिकार? हे सगळं तो बोलत असतो आणि आकाश मात्र म्हणत असतो की नाही, मी नाही केलं हे सगळं, माझं काहीच नाही याच्यामध्ये. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आकाशने ती पुडी हातात घेतलेली आहे आणि संकर्षण आणि रागिनी दोघंही तिथं आहेत आणि आकाश म्हणत आहे की मला खात्री आहे की हे अबीर आहे ते भूमीनंच माझ्याकडे पाठवलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे आकाश संकर्षणकडे पाहत आहे आणि संकर्षणच्या डोक्यात आता प्रश्न पडलेले आहेत. भूमी घराच्या बाहेर कधी पडलेली? भूमी इथं आलेली होती, मग मला कसं कळलं नाही? असे अनेक प्रश्न आता इकडे संकर्षणला पडलेले आहेत. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता भूमीच्या पाठलाग करत अथर्व आणि मानसी तिकडे पोचलेले असतात आणि जेव्हा अथर्व आणि मानसी दोघंही भूमीचा पाठलाग करत निघालेले आहेत तेव्हा मात्र इकडे घडतं असं की अथर्व आणि मानसी भूमीला पकडतात आणि तिला विचारू लागतात की सांग, काय कारण आहे, का असं केलेलं आहेस तू? तेव्हा भूमी सांगत असते की मी मूव ऑन व्हायचं ठरवलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, आकाशला मागे सोडून. आता भूमीनं हे सगळं सांगितल्यानंतर त्या दोघांच्या डोक्यात वेगळेच विचार येऊ लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.